फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर सेमाज लाईफमध्ये तुमचं स्वागत करते मनापासून अगदी. आणि सकाळची माझी कामं झालेली आहेत. सगळ्यात आधी तर देवपूजा केली, त्यानंतर छोटीशी रांगोळी वगैरे बाहेर काढून घेतली, कारण रांगोळी वगैरे काढली ना तर खूप छान असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि मग स्वयंपाकाला घेतलं. तर सकाळी क्लिनिंग झाली ना तर खूप छान वाटतं. तर इकडे आज ना स्वयंपाकात मी चवळी बटाटा करणार आहे. तर तिला थोडंसं उकळून घेते पाण्यामध्ये, म्हणजे मग कसं थोडंसं शिजायला कमी वेळ लागतो. त्यानंतर इकडे तेलामध्ये आता जिरे मोहरीची फोडणी घातलेली, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट करून ती घालणार आहे. हळद, लाल तिखट घालणार आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि चवळी बटाटा घालून द्यायचा. त्यामध्ये पाणी घालायचं आणि दाण्याचं कूट घालायचं 2 ते 3 चमचे. छान आपली चवळीची भाजी रेडी होऊन जाते. नंतर मी सगळा स्वयंपाक रेडी करून घेतला, पोळ्या केल्या, भात एका बाजूला लावून दिला आणि जरा वेळ आता उन्हात येऊन बसले, कारण आता इतका गारठा वाढला आहे ना की उन्हात बसूचं वाटतं आणि खूप जास्त वेळ बसले की मग असं वाटतं की ऊन लागायला लागले आणि घरात गेले की थंडी वाजते. असं काहीसा प्रकार आता घडतो आहे सध्या. इकडे आता केसांचा गुंता वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आवरूया म्हटलं ना बाकीचं जे आपलं आहे घरातलं. तर बसल्या बसल्या मला ना विंडोकडे पण लक्ष गेलं. स्लायडिंगचं जे माझं बाल्कनीत जाण्यासाठी जे स्लायडिंग आहे ना, तर त्या ठिकाणी खूप अशी घाण साचली होती, तर ते पण म्हटलं क्लीन करून घेऊया. तर ते पण तुम्हाला दाखवणारे, अगदी सोपी पद्धत दाखवणारे क्लीन करायची. अगदी मिनटात क्लीन होऊन जातं. आणि कधी कधी मलाही वाटतं ना की केसांचा हेअरकट करावा, पण मला ना ते पाठीवर उडणारे केस ते म्हणजे मला सवय झाली त्या केसांची, आणि जर काही हेअरकट वगैरे केला ना तर मग मला सारखी मोठ्या केसांची आठवण येते की कधी केस माझे वाढतील आणि कधी मोठे होतील, म्हणून मी शक्यतो हेअरकट करत नाही. कधीतरी यू कट किंवा मग स्ट्रेट करून घेते. ते झालं. त्यानंतर आता चला तुम्हाला विंडो दाखवते कशी क्लीन करायची. ते अगदी मिनटात क्लीन होऊन जाते. या ठिकाणी बघा खूप अशी धूळ पण साचलेली आहे आणि केस वगैरे खूप असं जे आपण येता जाता घाण त्यामध्ये अडकून राहते, कारण बाहेर निघायला जागाच नसते त्याला. तर या ठिकाणी मी आता काय करते, असा जो आपला कलर करायचा ब्रश असतो ना तो घेतलेला आहे सॉफ्टवाला, आणि त्याने अगदी छान मस्त सगळी धूळ एकत्र व्यवस्थित निघून जाते. तुमच्याकडे जर का व्हॅक्यूम क्लीनर असेल ना तर अगदी उत्तम, त्याच्याने तर पटकनच होतं, पण एवढं मशीन काढा, लावा, करा, खूप वेळ जातो. तर त्यापेक्षा हे असं बसल्या बसल्या आपल्याला पटकन होऊन जातं. आणि या ब्रशच्या साहाय्याने मी सगळी धूळ एकत्र करून घेणारे, सगळी माती वगैरे त्यामध्ये डस्ट जी अडकलेली ती सगळी एकत्र करून घ्यायची. आणि एक छोटासा असा स्पंज पण आहे माझ्याकडे, तर त्याच्याने मी ते सगळी बाहेर काढून घेणार आहे. तर या ठिकाणी आता तिघं जे खाच आहेत ना त्याच्यातली मी सगळी माती वगैरे आणि धूळ जी आहे घाण, तर ती सगळी एकत्र करून काढून घेणार आहे आधी. असं तुम्ही विंडोच्या पण खिडक्या करू शकतात. विंडोच्या स्लायडिंग ज्या असतात ना तर त्या ठिकाणी पण आपण करू शकतो असं क्लिनिंग. तर या ठिकाणी असा स्पंज घेतलेला आहे आता, आणि त्याच्याने मी करणार आहे ते काढून घेणार आहे, म्हणजे माती वगैरे ती पटकन निघते आणि तो असा व्यवस्थित जातोसुद्धा आतमध्ये. तर खालची बाजू थोडीशी खरखरीत असल्यामुळे क्लीन होऊन जातात खिडक्या. तर या ठिकाणी ना काही काही जे सिमेंटचे डाग वगैरे तर ते पण निघून गेले त्याच्याने. बघू शकता तुम्ही, पूर्ण अशी विंडो मस्त क्लीन झालेली आहे. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे अशा पिशव्या आपल्याकडे खूप साऱ्या पडलेल्या असतात. प्रत्येक घरामध्ये अशा पिशव्या आपल्याला सापडणार आहेत. तर त्या मी आता ना चपलांचं स्टँड जे क्लीन करणार आहे तर त्यातले बुटं आणि चप्पल यामध्ये व्यवस्थित सेट करून ठेवणार आहे. तर इकडे बघू शकता कसे अस्ताव्यस्त, ज्याने जसे घातले तसे ठेवून दिलेले आहेत. आणि इकडे ना अजून एक पार्टिशन आतमध्ये मी करायला पाहिजे होतं, पण ते काही केलं गेलं नाही. त्यामुळे सगळे बुट आणि चप्पल एकमेकांवर असे ठेवले जातात आणि जे व्हाईट कलरचे शूज वगैरे आहेत मग ते पण खराब होतात. तर म्हटलं आता हे पण क्लीन करून घ्यावं, कारण डोरच्या अगदी समोरच आहे ते शू रॅक, त्याच्यामुळे मग मला तिथे जास्त असं घाण वगैरे मला सहन नाही होते ते. आणि बुटं पण बाहेर पडलेली मला आवडत नाही ती, म्हणजे येतात आता मुलं किंवा मिस्टर, आम्ही सगळेच तिथे बुटं काढत असतो, तर मी पटकनमध्ये ठेवून देत असते, कारण चांगलं वाटत नाही. हॉलमधून पण दिसतं आणि बाहेरून पण एंट्री केल्यानंतर दिसतं ते समोर. त्यामुळे मग मी त्या ठिकाणी ना क्लीनच ठेवते. तर म्हटलं चला आज ना शू रॅक हे व्यवस्थित आवरून घेऊया म्हटलं. त्याच ब्रशच्या साहाय्याने मी सगळं माती वगैरे एकत्र गोळा करून घेणार आहे आणि काढून घेणार आहे. तर या ठिकाणी ना आता ह्या ज्या पिशव्या आहेत ना, तर काही नाही, आपल्याला कट वगैरे करायची काही गरज नाही. मोठ्या मोठ्या पिशव्या, छोट्या पिशव्या असतील त्यामध्ये छोटे सँडल वगैरे ते ठेवा, आणि मोठ्या असतील ना त्यामध्ये बुटं वगैरे आपण व्यवस्थित ठेवू शकतो. या ठिकाणी बघा आता ना पूर्ण क्लीन करून घेते मी, आणि त्यानंतर अजून त्यामध्ये शूज मावतील एवढी जागा आपल्याला मिळालेली आहे. तर त्यानंतर ना पडद्याच्या आजूबाजूला मी हॉलमध्ये ह्या दिवाळीच्या वेळेस घंट्या लावल्या होत्या, तर म्हटलं आता त्या काढून घ्यावा. पण कबुतरांचा एवढा त्रास झाला आहे ना की ते बाल्कनीत वगैरे येऊन बसतात असे, म्हणजे इकडचे जे बेडरूमांचे मोठे मोठे विंडो आहे ना त्या ठिकाणी. तर म्हटलं या आता इकडे अडकून द्यायच्या, तर त्याच्याने ना कबुतरं येत नाही, कारण त्या हवेने हलतात आणि त्यामुळे कबुतरं त्या ठिकाणी बसत नाही मग खिडकीमध्ये. तर ते सगळे विष्ठा वगैरे करतात आणि घाण पण होते. तर त्यामुळे म्हटलं हे काही
काहीतरी आपण एक जुगाड केलेला आहे. तर बघूया आता किती सक्सेस होतं ते. तर ह्या घंट्या वाजत वगैरे नाही, म्हणजे मग बेडरूममध्ये झोपलो तरी आपल्याला काही त्रास नाही. त्यानंतर एक छोटंसं DIY रेडी केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.